स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये आणि आजचं रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे. बरेच जण म्हणाले होते ताई सकाळपासूनचं रुटीन कधीतरी तुम्ही शेअर करत जा. तर चला म्हटलं आज तुमच्याशी रुटीन शेअर करावं. आता सकाळी सकाळी माझे उठल्याबरोबर पहिलं काम असते मुलांना दुधामध्ये केलॉग्स देणं. कधी कधी ते स्वतःच घेतात म्हणा. आणि इकडे भेंडी पहिलेच मी धुवून स्वच्छ करून ठेवली होती. म्हणजे भेंडीची भाजी आमच्या इथं सगळ्यांना खूप आवडते. तर आता मी मुलांना पटकन खायला देते सकाळी उठल्याबरोबर. आता सुट्ट्या असल्यामुळे काय होतं ना, साननला कबीरला तर सुट्टी, कबीरला 10 मेपर्यंत सुट्टी आहे. त्याचे JEE क्लासेसला क्लासेस असतात, त्याच्यामुळे त्याला 1 महिना सुट्टी होती. तर आता हे बघा भेंडी मी छान धुवून स्वच्छ पाणी त्याचं पूर्ण साफ केलं, पाणी जे होतं भेंडीला. आता भेंडीची भाजी करायची आहे. सगळ्यात मला न आवडती करणारी भाजी म्हणजे भेंडी. याला खूप वेळ लागतो चिरायला, शिजायला पण वेळ लागतो, कारण काही हळूहळू शिजवावं लागते आणि सतत त्याला बघत राहावं लागते. त्यामुळे मला भेंडी खरंच नाही अशी खायला आवडते, पण करायला नाही आवडत. तर आता इकडे यांच्यासाठी चहा करत आहे सकाळचा. माझा तर सकाळीच झाला, पण आता वाजले होते 9:30 आणि मुलं जसं म्हटलं मी उशिरा उठतात, त्याच्यामुळं कामंसुद्धा उशिरा होतात. असे लाईट चालू घरामध्ये सगळीकडे असे चालू ठेवून देतात उठल्याबरोबर. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीनं खूप लक्ष द्यावं लागतं आणि घरी असले म्हणजे मुलं खूप गोंधळ करून ठेवतात. तर आता यांचा चहा एका साईडनं करते आणि लवकर आंघोळीला जाते, जेणेकरून माझे बाकीचे जे कामं पटकन होते. आणि मला आज छान कबीरने सकाळीच बाहेर गेला तर फुलं आणले होते. त्या फुलं असले म्हणजे मला जे पूजा करण्यात आहे ना खूप मजा येते. आणि लायटिंगसुद्धा आणली आहे, ती पण लावायची आणि ती लावायची आहे, तर ते तुम्हाला दाखवणारच मी आता. तर आता इकडे कामं चालू आहे आणि माझी चिडचिड होत आहे, सगळ्यांना हाती देत बसावं. मुलं कसे खूप आठवतात. आमची ते ना कबीरचं खूप हे राहते. सानन तरी स्वतःचे कामं स्वतः सगळे करून घेतो, पण कबीर मात्र खूप हटकरपणा करतो. कधी कधी तूच दे, तूच कर, त्याच्यामुळं माझी खूप चिडचिड होते. तर असं प्रत्येकाच्या सोबत होतं. झालं तर आला तो आता, त्याला बनवून द्यावं लागलं. साननं तरी स्वतः बनवलं, पण त्याला बनवून द्यावं लागलं. तर आता त्यांना पाणी द्यायला लावते कबीरला. त्यांचा चहा पण झाला आहे. त्यांच्यासोबत मी पण घेत असतो 1-2 घोट चहा बसून. तेवढ्या आमच्या गप्पा गोष्टी होतं. नंतर ते पण कामाला जातात आणि माझे घरातले कामं चालू होऊन जातात. तर चहासोबत थोडा गप्पा होते आमच्या सकाळी जेव्हा ते सकाळी चहा पितात तेव्हा. तर आता माझं सकाळचं जे चहा पाण्याचं काम ते झालं आहे. आता जाते आंघोळ. 1 hour later. A few more. तर आंघोळ झाल्यानंतर सगळ्यात पहिलं काम म्हणजे स्तूप मला हे व्यवस्थित करायचं होतं. आणि याची शाईन ना चांगली राहण्यासाठी आपल्याला, याला मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मार्बल जे असते, संगमवरी जो असतो दगड किंवा व्हाईट मार्बल, त्याला काय करायचं तुम्ही थोडंसं शॅम्पू टाकायचं पाण्यामध्ये आणि त्याने थोडंसं क्लीन करायचं, ज्याने शाईन चांगली राहते. निरम्याने बिलकुल साफ करायचे आणि निरम्याने काळपटपणा येतो. तर इथं माझी वंदना झाली आहे आणि लायटिंग पण छान मस्त लावली आहे. लायटिंग लावल्यामुळे खूप छान वाटतं, पण लायटिंगने लवकर खराब होते, 2-4 महिने राहते. तर मी 14 एप्रिलला लावत असते, पण यावेळेस गावाला गेलो होतो आणि सासऱ्यांची तब्येतसुद्धा बरी नव्हती, त्यामुळं मग काही आणलंच नव्हतं मी घरी. आणि मग आता आणून ठेवलं. कबीरने जसा बाहेर गेला तसं त्याने आणली लायटिंग. तर आता खूप भारी वाटत आहे. आणि जेव्हा फुलं असतात ना पूजेसाठी, तेव्हा खूप मस्त वाटतं. बरेच जण म्हणतात ताई मेणबत्ती लावत असते, दिवा लावत नसते. ते का होते ना, लवकर विझून जाते मेणबत्ती आणि दिवा बराच वेळ राहते, म्हणून मी आतमध्ये दिवा लावते. त्याने छान वाटतं, प्रसन्न वाटतं जास्त वेळ राहिला तर. झाली माझी आत्ता वंदना झाली आहे. आणि फुलं असले म्हणजे ना पूजा घराला चांगलं वाटते, मस्त वाटते, फ्रेश वाटते. तर आता करतो राहिलेला आपला स्वयंपाक. दाल, जसं मी तुम्हाला सांगितलं भेंडीची भाजी आज करणार आहे आणि त्याच्यासाठी हिरव्या मिरच्या जास्त घेतल्या. भेंडीच्या भाजीमध्ये हिरव्या मिरच्या जास्त असल्या तर भाजी छान राहते. तर याच्यात मी टाकली मोहरी, जिरं आणि कांदा जास्त घेतला. 2 कांदे घेतले, लंबे लंबे चिरले. आणि आता आई आली होती ना माझी आई, तर माझ्या आईनं भेंडी जर चिकट होत असेल तर त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं, ज्याने भेंडी चिकट होत नाही. पण लिंबू ते कधी पिळायचं ते मला माहीत नव्हतं. तर आईने मला सांगितलं की भेंडीच्या भाजीमध्ये लिंबू जर या टाईमला पिळलं तर लिंबू म्हणजे भेंडीची भाजी ही चिकट होत नाही आणि चांगली पण होते चवीला. तर इथं मी कांदा छान असा लालसर परतून घेते. तोपर्यंत मी त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या पण टाकल्या आहे. कोथिंबीर असेल ते थोडंसं चिरलेलं आधी टाकते मी, त्याने चव येते. नंतर लसूण अद्रकची पेस्ट मी जी ऑलरेडी पहिलेच करून ठेवली असते ती टाकली आहे. आता छान याचं मिक्स करून घेते. कांदा छान झालेला आहे आपला.
आता त्याच्यामध्ये स्किप करून दाखवत आहे, बरोबर दाखवत आहे तुम्हाला. तर टाकत आहे भेंडी. तर भेंडी ही चांगली 5-10 मिनटं होऊ देणार मी. त्याच्यानंतर बाकीचे मसाले टाकणार आहे. तर आता अर्धा किलो भेंडी होती ही, आणि खरंच आमची तर इतकी आवडते पोरांना. पण या भेंडीच्या भाजीला कमीत कमी 15-20 मिनटं तर लागतातच लागतात. त्यात ती हळूहळू करावं लागतं त्याच्यामुळे. तर एका साईडने मी इकडे पोळ्या करत आहे, जेणेकरून मुलांना भुका खूप लागल्या होत्या आणि भाजीला थोडासा वेळच होता. तेव्हापर्यंत म्हटलं बाकीच्या पोळ्या करून घ्यावं आपण. आणि कामं कसे कितीही बरोबर करा, पण वेळ व्हायचा होतो, कारण का सुट्ट्या राहते ना पोरांना. त्याच्यामुळं कामाचा मुलांना पण आळस होतो ना, आपले कामं मात्र रेंगाळत राहतात दिवसभर. आणि माझं साडीचं पण आहे, ते पण कोणी एकदम घरी कधी आलं तर येऊन जातं. काही पार्सल होते मला बाहेरगावीचे पाठवायचे होते, ते पण पॅक करायचे होते. तर पटपट स्वयंपाक करून ते पण काम करून घेते. तर इकडे चालू आहे माझ्या पोळ्या आता. आणि पोळ्या मी गरम गरम डब्यात भरत नाही, जेणेकरून घामेजून जातात, ओलसर होऊन जाते पोळी. त्यामुळे हवेशीरच ठेवते पोळ्या, जोपर्यंत होत नाही तोपर्यंत. तर इकडे आपली भाजी चालू आहे आणि माझ्या एक साईड पोळ्या चालू आहे. 3 शेगडीचे आहे माझी, 3 कप्पे आहे शेगडीला, त्यामुळे स्वयंपाक लवकर होतं. तर दाल तडका म्हणजे रोजचं आमची तो वरणाला लसण आणि मिरचीची फोडणी. साधं वरण कोणीच खात नाही, बरेच जण तूप टाकून खातात, पण आमची तर तूप हे कोणालाच आवडत नाही, सगळं तिखट खाणार आहे. आता मी वरून टाकते, भेंडी आपली थोडीशी नरम झाली आहे तेलामध्ये छान. आता याच्यात टाकलं आहे मी तिखट आणि मॅगी जो मसाला असतो तो. पोरांना मॅगी मसाला खूप आवडतो भेंडीच्या भाजीमध्ये, त्यामुळे तो मॅगी मसाला आता वरून टाकते मी छान. पहिले तिखट मिक्स करून घेतलं. आता टाकत आहे मी याच्यामध्ये मॅगी मसाला. बरेच जण टाकत असाल, मी पण टाकते, कारण का हा मसाला मुलांना खूप आवडतो. आलूच्या चटणीमध्ये सुद्धा टाकलं तर खूप छान लागते. तर याच्यात टाकला आपण मॅगी मसाला. आणि निंबू हे तुम्ही म्हणत असाल टाकलं नाही अजून, तर निंबू टाकायला अजून वेळ आहे. आता याच्यात टाकत आहे मी मीठ टाकल्या भेंडीला चिकटपणा यायला लागतो, कारण का पाणी सुटतं, त्यामुळे लगेच त्याच्यावर मी आता निंबू पिळलं. अर्धा किलो भेंडीला मी अर्धा लिंबू टाकलेला याच्यामध्ये पिळून छान. आता छान मिक्स केलं. तर मीठ टाकल्यावर सुद्धा भेंडीला चिकटपणा बिलकुल आला नाही. याच्यामध्ये टाकली आता मी कोथिंबीर. आणि तुम्हाला दिसत असेल, नाही तसं तारतार होतो भेंडीला बऱ्याच जणांचं, माझं तसंच व्हायचं. पण निंबू पिळलं म्हणजे भाजी कशी व्यवस्थित झाली आणि त्याच्यामध्ये जो चिकटावा आहे तो दिसत नव्हता. आणि मी केलेली भाजी आजीच्या पद्धतीने, त्याच्या आजीने जशी सांगितली तशी, तर खूप आवडली मुलांना. तर असं जरासं आई आली तर आई जास्त दिवस थांबत नाही, आईला नातीशिवाय गमत नाही. त्यामुळे आईला म्हटलं थांब, आणि आली तर पुढच्या वेळेस जरा फुरसतीने येत आई हो म्हणाली. आणि भाजीचा सेंट इतका मस्त येत होता ना, मुलं पण ओरडत होते, मम्मी झाला नाही का स्वयंपाक. तर चला म्हटलं आता सगळा स्वयंपाक झाला आहे माझा, आता मुलांना जेवायला देते. तर स्वयंपाक तर ऑलरेडी झालाच होता, पण म्हटलं चला भेंडीच्या भाजीसोबत काहीतरी. कैऱ्या होत्या 2, तर त्यातली एक कैरी पिकली होती, ते एकच कैरी थोडीशी म्हणजे पिकलेली नव्हती, तर तिची पटकन चटणी केली, जी मुलांना खूप आवडते ही चटणी. तर तुम्हाला दाखवते मी कशी करते. तर बारीक बारीक कैऱ्याच्या फोडी चिरून घेते, जे वेळेवर 5 मिनटात जमते आणि चविष्ट पण लागते. तर याच्यावर टाकलं थोडंसं तेल, थोडंसं टाकलं तिखट, आणि थोडंसं टाकायचं याच्यात हिंगाने काय होते खूप मस्त लागते. याला छान मिक्स करून घेतलं मी. आणि हे बघा, जसं तुम्हाला सांगितलं हिंग टाकल्यामुळे चवच वेगळी येते. हे छान मिक्स करून घेतलं आणि जेवणासाठी रेडी झालं आपलं. साधी कैरी खाल्ल्यापेक्षा अशी खा छान. आपला स्वयंपाक रेडी, आणि भात नंतर घेतो आहे ना, भात नंतर घेतो. सानांची सगळ्यात फेवरेट भाजी आहे भेंडी. चला या खायला भेंडीची भाजी. तर असं होतं माझं रुटीन, जे तुमच्याशी मी आज शेअर केलं. कसं वाटलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा. बरेच जण म्हटलं ताई एखाद्या दिवस तरी रुटीन शेअर करा, तर चला म्हटलं आज तुमच्याचे रुटीन शेअर केलं. आणि जे कामं असतात बाकीचे तर माझे चालूच राहतात. हे फक्त सकाळचं रुटीन होतं, म्हणजे कोणी कस्टमर आले तर त्यांना साड्या दाखवणं, नंतर मग ते आणि लाईव्हमध्ये जे बुकिंग होते ते पण कुरिअरने पाठवणं. तर 2-3 ऑर्डर एकत्र असल्या का मग मी ते कुरिअरने पाठवत नाही, पोस्टाने पाठवते, कारण का काही गावातले राहतात ना, ते लवकर पोचते पोस्टानं, 3-4 दिवशी पोचून जाते. 20-30 रुपये एक्स्ट्रा घेतो, पण करेक्ट दिवशी आणि टाईमवर पोचतं, ते खूप महत्त्वाचं असतं कुरिअर. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि भेटू आपण. बाय बाय.